पूर्ण पहा. तर बघा काय काय व्हिडिओ बघून जे कटिंग करतात त्यांना नेमकं कळत नाही. 1.5ची आणि 2.5ची सांगितली, 1.5ची रुंदी आणि 2.5ची उंची असं सांगितलं नाही, तेच नेमकं घेतलेलं तेच योग्य आहे का. ती उंची कमी होऊ शकते आणि जास्तही होऊ शकते. तर बघा त्याच्याने काय होतं, कटोरीचं टोक वरती येतं, कधी कधी जास्तीचं समजा चेस्ट जर असेल 2.5चं असेल तर ते टोक हे खालीही जाऊ शकतं. तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम येतात. तर बघा आता मी पहिल्यांदा कटोरी ही जोडून घेते. तर कटोरी जोडताना ही पाव इंचापेक्षा 1 पॉईंट जास्त एवढं अंतर हे स्टिचिंग मार्जिनमध्ये घ्यायचं आहे. तर बघा आता इथं कटोरी जोडून घेतलेली आहे. तर आता आपल्याला हे कटोरी जोडताना इथं आपला पाव इंच 1 पॉईंट एवढं अंतर इथं गेलेलं आहे. तर बघा परंतु ते जोडताना नेमकं हे पहा, कटोरीचा जो जोडलेला आहे तोही भाग धरायचा आणि कटोरीला एकदम व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची अर्धी. तर बघा आडवा टक्स हा 1.5चाच येतो का व्यवस्थित चेक करून घ्यायचं. तर ही कटोरी जी आहे ती 5.5 इंच रुंदीची आहे. तर बघा आता इथं 5.5 इंच रुंदीचा असा टेप हा 5.5 इंच रुंदी घेऊन असा फोल्ड करून घ्यायचा. तर त्याचा अर्धा आपलं 2.25 होतं बघा. तर ह्या बाजूने इकडं 2.25 असं माप घ्यायचं आहे आणि प्लस सिलाई मार्जिन आपली पाव इंच किंवा पाव इंचापेक्षा 1 पॉईंट जास्त एवढी सिलाई मार्जिन घ्यायची त्या 2.25 मध्ये. तर बघा इथं 3 आणि 1 पॉईंट एवढी सिलाई मार्जिन घेतलेली आहे. तर पुढे 1.5 इंचच माप हे उरलेलं आहे का पाहिजे चेक करून. जर जास्तीचं येत असेल तर ही कटोरी थोडीशी मोठी झाली असं समजून घ्यायचं आहे. तर बघा इथं 1.5 इंचच कंप्लीट हे माप उरलेलं आहे. तर बघा कटोरी एकदम व्यवस्थित मापाची झालेली आहे. आता उंची कशी मोजायची तर पहा, हे शोल्डर पट्टी जी आहे आपली फ्रंट पार्टची जी शोल्डर पार्ट आहे तो असा व्यवस्थित असा शोल्डरचा पट्टी अर्धी फोल्ड करून घ्यायची. तर पहिल्यांदा पहा गळा कटिंग करायचा राहिलेला आहे. मी पेपर पॅटर्न ठेवून मी ब्लाऊज हे कटिंग करत असते, पेपर पॅटर्न हे काढून ठेवलेले आहेत. तर बघा आता हा गळा जो आहे रेडी गळा हा 5.5 इंचाचा आहे, पण त्याच्यामध्ये सिलाई मार्जिन अर्धा इंच शोल्डरच्या तिथे लागणार आहे. त्याच्यासाठी 6 इंच हे माप घेतलेलं आहे मी आणि अशा पद्धतीने ते कटिंग करून घेते. कारण मोजकेच माप मी कटिंग करून ठेवलेले आहे. त्याच्यावरती मी सर्व ब्लाऊज शिवते पहा. 3-4 कटोरे आहेत आणि 2-3 पार्ट हे शोल्डर पार्टचे आहेत. त्याच्यावरतीच मी कमी जास्त करून हे ब्लाऊज शिवत असते. तर बघा तर गळे हे एकदम मापात असे काढून ठेवलेले आहेत, जेणेकरून नंतर कमी जास्त कस्टमरच्या आवडीनुसार आपण कमी जास्त हे कटिंग करू शकतो, जसं आता व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे. तर बघा आता इथं शोल्डर पट्टी ही व्यवस्थित अर्धी फोल्ड करून घेतली आणि तिथून आता ही 38 चेस्ट साईजचं ब्लाऊज आहे. तर 38 चेस्टपर्यंत आपल्याला काय करायचं, कसं टक्स उंची घ्यायची आहे. तर इथं पहा शोल्डरसाठी शिलाईसाठी अर्धा इंच सोडलेला आहे. तर 38 चेस्टपर्यंत आपल्याला कसं माप घ्यायचं पहा, चेस्टचा चौथा भाग प्लस 1 इंच. तर मी तिथं अर्धा इंच सोडून दिलेला आहे शिलाई मार्जिन, तो सोडून द्यायचा आहे. तर 38चा चौथा भाग 9.5 इंच आणि प्लस 1 इंच सिलाई मार्जिन, तर 10.5 इंचावरती हा टक्स उंची ह्याची आलेली आहे. आणि 38 पासून पुढं काय करायचं आहे पहा, जसं की 39-40 पासून काय करायचं आहे, चेस्टचा चौथा भाग प्लस अर्धा इंच अशा पद्धतीने माप घ्यायचं आहे. पुढं कितीही मोठी साईज असो पण शोल्डरची शिलाई मार्जिन सोडायचं हे विसरायचं नाही. तर बघा इथं 2.5चा टक्स उंची इथं भरलेली आहे. तर ही उंची चेस्टनुसार कमी होऊ शकते, जास्त होऊ शकते, पण ह्याची ही 2.5 इंचाचीच भरलेली आहे पहा. इथं पाहू शकता 2.5 इंच उंचीला कमी होऊ शकतं, जास्त होऊ शकतं, हे चेस्टनुसार असतं. तर हा 1.5 इंच रुंदीला आणि 2.5 इंच उंचीला, हे अशा पद्धतीने एकदम योग्य पद्धत आहे ही टक्स उंची मोजण्याची. ज्या कोणत्या ताईंना जर समजत नसेल हे हा टक्स उंचीला कमी झाला आहे की जास्त आहे, तर बघा हे ह्या पद्धतीने तुम्ही चेकिंग करून पाहू शकता. तर बघा कटोरी रुंदी आणि उंची कटोरीची कशी चेक करायची एकदम योग्य पद्धत मी सांगितलेली आहे. तर बघा आता इथं मी क्रॉसपट्टी ही जोडून घेणार आहे. तर आता हे काही दाखवण्याची गरज नाही, पण मी परत एकदा दाखवते. ह्याच्या आधी एक व्हिडिओ भरपूर मी संपूर्ण एका कटोरी ब्लाऊजची कटिंग मी